बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती रशियातून। रशिया गेल्या 3 दिवसात दोनदा भूकंपाने हादरलेला आहे। यावेळी 7 रिश्टर स्केल इतका भूकंप नोंदवला गेलेला आहे। 30 जुलैचा भूकंप आणि आत्ताच या रविवारचा भूकंप, या दोन भूकंपांमुळे गेल्या 600 वर्षांत जे झालं नव्हतं ते घडलेलं आहे। रशियाच्या कामचक्वा द्वीपावरील ज्वालामुखी पुन्हा सक्रिय झालाय, तोही 600 वर्षांनंतर। इतकंच नाही तर रशियामध्ये पुराचा कहरही अजूनही सुरूच आहे। तर दुसरीकडे युरोपमध्ये सुद्धा इटलीमध्ये जोरदार गारपीट झाली आहे, बर्फवृष्टी झाली आहे। पोर्तुगालमधला वणवा अजूनही शमलेला नाही। काय नेमकं जगभरात घडतंय, वातावरणातली ही भीषण दृश्य पाहूया या एकाच रिपोर्टमध्ये। 600 वर्षांमधलं दुर्मिळ दृश्य। रशियात ज्वालामुखीचा उद्रेक। 3 दिवसांत दुसरा भूकंप। रशियाच्या क्रास्नोडार परिसरात महापूर। मेक्सिकोमध्येही भूकंपाचे धक्के। इटलीमध्ये जोरदार गारपीट, बर्फवृष्टी। तैवानच्या आकाशात भयंकर वादळ। रशियामध्ये रविवारी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले। यावेळी 7 इतक्या रिश्टर स्केलचा धक्का जाणवला। कामचक्का परिसरातच पुन्हा भूकंप झाला। कुरिल बेटावर हे भूकंपाचे धक्के बसले। यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार रविवारी रशियाच्या सेव्हेरो कुरिलपासून 121 किलोमीटर अंतरावर पूर्वेला 7 इतक्या तीव्रतेचा भूकंप जाणवला। भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली। त्यानंतर कामचक्का द्वीपावरील क्रशेनिकोव्ह ज्वालामुखी सक्रिय झाला। सिन्हुआ न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार रविवारी झालेल्या भूकंपाचं केंद्र 40.8 किलोमीटर खोल होतं। कुरिल बेटांवर गेल्या 3 दिवसांतला हा दुसरा मोठा भूकंप आहे। त्यानंतर भूकंपाचे छोटे मोठे धक्के बसत राहिले। दरम्यान क्रशेनिकोव्ह ज्वालामुखी 600 वर्षांनंतर सक्रिय झालाय। हा ज्वालामुखी अखेरचा 1463 मध्ये सक्रिय झाला होता। या ज्वालामुखीची उंची 1856 मीटर आहे। रविवारी या ज्वालामुखीतून 6000 मीटर उंच राख बाहेर पडली। ज्वालामुखीच्या टेकड्यांवर आता हा लावा जमा होऊ लागलाय। प्रचंड वाफ आणि गॅसच्या उत्सर्जनामुळे क्रेटरमधून सतत राख बाहेर पडतेय। या ज्वालामुखीचा शोध स्टीफन क्रशेनिकोव्ह यांनी लावला होता। त्यांच्याच नावावरून या ज्वालामुखीचं नामकरण झालं। यापूर्वी 1963 मध्ये ज्वालामुखीतून धूर निघाला होता, मात्र स्फोट झाला नव्हता। 30 जुलैला आतापर्यंतचा 6वा शक्तिशाली भूकंप झाला। त्याची तीव्रता 8.8 इतकी होती। त्यानंतर 4.4 तीव्रतेपर्यंतचे सुमारे 126 छोटे मोठे धक्के जाणवले। आता रविवारीही 7च्या तीव्रतेचा भूकंप झाला। त्यामुळे क्रशेनिकोव्ह सक्रिय झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। दुसरीकडे मेक्सिकोमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले। रिश्टर स्केलवर 5.6 इतक्या तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेलाय। ओक्साका प्युब्लामध्ये हे धक्के जाणवले। त्यानंतर तातडीनं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। दरम्यान प्युब्लामध्ये एका इमारतीची भिंत कोसळून एक व्यक्ती जखमी झालाय। ओक्साका शहरातील टुरिस्ट वॉकवेमध्येच ही भिंत कोसळली। भूकंपाचे धक्के जाणवू लागताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान रशियामध्ये भूकंपांची मालिका सुरू असतानाच क्रास्नोडार आणि तोप्से परिसरात मुसळधार पाऊस पडलाय। तोप्सेच्या लर्मोनोंटोव्हमध्ये शापुस्को नदीला पूर आला। यात सुमारे 300 घरांना पुराचा विळखा बसलाय। तर डेफानोव्कामध्ये एका पुलावरून बस कोसळली। यात 25 प्रवासी होते। सर्वांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय। तर क्रास्नोडार परिसरातही मुसळधार पावसामुळे महापूर आलाय। या पुराचा 3 गावांना फटका बसलाय। पुरामुळे अनेक घरं, रस्ते पाण्याखाली गेले। पुरामुळे क्रास्नोडार मधील एक पूल पूर्णपणे उखडून वाहून गेल्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आलाय। गेल्या महिन्यापासूनच रशियामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसानंतर पुराचा सामना करावा लागला। अगदी राजधानी मॉस्कोमध्येही पुराचा फटका बसला होता। तर शुक्रवारी रशियातील ट्रायनियूस शहराजवळच्या डोंगरात ग्रेखझान नदीतून चक्क चिखलाची लाट वाहून आली। एरवी या काळात ही नदी कोरडी असते, मात्र अचानक आलेल्या या पुरामुळे जगातील सर्वात उंच शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। दुसरीकडे तैवानच्या तैपेईमध्ये एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं। तैपेईच्या आकाशात वादळ घोंगावतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। एका गगनचुंबी इमारतीच्या 85व्या मजल्यावरून या वादळाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित झालाय। यात वादळाचा भला मोठा ढग तैपेईचं आकाश व्यापून टाकताना दिसतोय। गेल्या काही दिवसांमध्ये तैवानलाही कोमे विफा या चक्रीवादळाने तडाखा दिला होता। तर चीनमध्येही अनेक ठिकाणी अद्याप पूरस्थिती कायम आहे। आशिया खंडाप्रमाणेच युरोपमध्येही सध्या वातावरणाची विचित्र रूपं पाहायला मिळत आहेत।
गेल्या काही दिवसांपर्यंत उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या इटलीला आता गारपिटीसह बर्फवृष्टीचा मारा सहन करावा लागतोय। इटलीच्या इगिया मरीनामध्ये जोरदार गारपीट झालीय। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होतीये। तर आल्प्स पर्वत रांगांजवळील परिसरात तापमानात कमालीची घट झाली आहे। तिथं तापमान 1 अंशांपर्यंत खाली आलंय। त्यामुळे आल्प्स पर्वत रांगांमधील स्टेल्वियो खिंडीत बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे। तासभर जोरदार बर्फवृष्टी झाल्यानं तिथं टेकड्यांवर, रस्त्यांवर, घरांवर बर्फाची दुलई पसरली आहे। दरम्यान युरोपमधलाच पोर्तुगाल गेला आठवडाभर भीषण वणव्यांनी धुमसतोय। आंद्रेसमध्ये विलारियल इथं वणवा भडकलाय। आग अनियंत्रित झाल्यानं तातडीनं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। अग्निशमन दलाचे सुमारे 3000 जवान इथं आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत। तर स्पेनमध्ये देखील ही आग पसरली आहे। तर ऑस्ट्रेलियामध्येही अजून बर्फवृष्टी सुरूच आहे। तिथं तर तब्बल 22 वर्षांनंतर बर्फवृष्टी झाली आहे। ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये बर्फवृष्टी झाली आहे। आर्मिडेल आणि गयारामध्ये सुमारे 50 सेंटीमीटरपर्यंत बर्फ साचला। रस्त्यावर जिथे तिथं बर्फ साचल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। मात्र अनेक वर्षांनी बर्फवृष्टी झाल्यानं बच्चे कंपनीनं याचा आनंद लुटला। जगात अनेक ठिकाणी झालेल्या या वातावरणीय बदलानं हवामान तज्ज्ञांनाही चक्रावून टाकलंय। त्यातच रशियामधील सध्याच्या भूकंपाच्या घटनांनी काहीसं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।